नमस्कार मंडळी, मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत आपल्या परदेशी पाहुण्यांना भेटण्यासाठी, जे खास करून नवी मुंबईमध्ये येतात. तुम्हाला कळलंच असेल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत ते. तर आम्ही आलेलो आहोत सीवूड्स आणि नेरूळच्या मध्ये दिल्ली पब्लिक स्कूलच्या इथे, खास करून आपल्या परदेशी पाहुण्यांना भेटायला. कोण आहे ते परदेशी पाहुणे? गेस करा. चला तुम्हाला दाखवते. तर हे आहेत फ्लेमिंगोज. ओहोटीच्या वेळी खाडीच्या किनारी फ्लेमिंगोज भरपूर दिसतात आणि आत्ता खरं तर फ्लेमिंगोचा सीझन निघून चालला आहे. त्यामुळे म्हटलं चला जाऊन फ्लेमिंगो बघूया. हे फ्लेमिंगो वेगळ्या वेगळ्या रंगाचे असतात. व्हाईट असतात, थोडे ग्रे कलरचे असतात आणि पिंक कलरचे असतात. नवी मुंबईमध्ये जिथे जिथे खाडी आहे तिथे फ्लेमिंगोज भरपूर पाहायला मिळतात. साधारण थंडीचा सीझन चालू झाला ऑक्टोबरमध्ये की फ्लेमिंगो देशांतर करून इकडे येतात. आणि जिथे जिथे असा खाडीचा भाग असतो किंवा जिथे जिथे असा उथळ पाण्याचा भाग असतो तिथे तिथे फ्लेमिंगोज दिसतात. साधारण जेव्हा ओहोटीचा टाईम असतो तेव्हा ओहोटीच्या वेळेस फ्लेमिंगो दिसतात. फ्लेमिंगोच्या फेरीसाठी पण आम्ही गेलो होतो. फ्लेमिंगो फेरी राईड असते, पण ती आता सध्या बंद झालेली आहे. आम्ही फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेरासुद्धा सोबत आणला आहे आणि आशिष कॅमेराने फोटोग्राफी करतोय. तेव्हा तुम्हाला कॅमेऱ्यातले फोटोजसुद्धा आम्ही व्हिडिओजमध्ये टाकू, ते तुम्हाला दिसतीलच. सो मंडळी, आत्ता समोर तुम्ही बघताय हे फ्लेमिंगोज आहेत आणि यातली काही फ्लेमिंगो खाण्याचा आस्वाद घेत आहेत आणि त्याचे फ्लेमिंगो असे एका पायावर उभे आहेत ना, ते झोपलेल्या अवस्थेत आहेत किंवा झोपण्याच्या स्थितीमध्ये आहेत. जनरली फ्लेमिंगो जेव्हा झोपतात त्यावेळेला ते आपला एक पाय वरती करतात आणि मान मोडून झोपतात. सो मंडळी, समोर दिसतो आहे तो पाम बीच रोड आहे आणि तिथून हा जो सिग्नल आहे, हा जो रोड जातो आहे तो जातो दिल्ली पब्लिक स्कूलकडे आणि आत्ता आपण जाणार आहोत या बाजूला. म्हणजेच या सिग्नलपासून तुम्ही आलात की तुम्हाला या साईडला जायचं आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला फ्लेमिंगो बघायला 2 टॉवर केलेले आहेत. तर आत्ता आपण तिथे जाऊया आणि तिथून बघूया की नजारा कसा दिसतोय ते. तर मंडळी, हा समोर दिसतोय तो टॉवर फ्लेमिंगो बघण्यासाठी उभारण्यात आलेला आहे. चला तर मग आपण जाऊया. त्या टॉवर वरून आपल्याला फ्लेमिंगोचा नजारा कसा दिसतोय ते बघूया.
सो मंडळी आता आपण या रोडने आलो. इथे खाली आपली गाडी पार्क केलेली आहे आपण, आणि आपण वरती वॉच टॉवरमध्ये आलेलो आहोत. आणि वॉच टॉवरमधून जो काय नजारा दिसतोय समोर, पाणी थोडं कमी झालेलं आहे पण तरी पण त्या उथळ पाण्यामध्ये अजूनही फ्लेमिंगो आहे. आणि खूप मस्त नजारा दिसतोय इथे. हे आहे दिल्ली पब्लिक स्कूल. आणि मगाशी आपण जे शूट करत होतो, जे काही क्लोजअप शॉट्स आपल्याला मिळालेत आणि खूप मस्त शॉट्स मिळालेत, ते आपण इथून करत होतो. म्हणजे मगाशी जो मी तुम्हाला रस्ता दाखवला दिल्ली पब्लिक स्कूलकडे जाणारा, तो जिथे एंड होतो तिथे काही समोर रिक्षा वगैरे तुम्हाला दिसत असेल, तिथून आम्ही मगाशी शूट करत होतो आणि तिथून आम्हाला हा सगळा क्लोजअप व्ह्यू मिळत होता. आता आम्ही या वॉच टॉवरमध्ये आलेलो आहे आणि इथून पण खूप मस्त नजारा दिसतो. मंडळी, खरं तर फ्लेमिंगोचा सीझन साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चालू होतो आणि थंडी संपत आली की फ्लेमिंगो आपल्या देशी परत जातात. पण ह्यावेळी कसं काय माहिती, फ्लेमिंगो आत्तापर्यंत मे महिना संपत आला तरीसुद्धा इथे आहे. बहुतेक त्यांना आपल्या इथे खूप आवडलेलं दिसतंय किंवा त्यांनी आपल्या इथल्या वातावरणाला जास्त ॲडजस्ट केलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने इथे सूचनांचा फलक लावलेला आहे. तर आपल्याला या सूचनांचं पालन करायला पाहिजे, जेणेकरून या परदेशी पाहुण्यांना आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सो मंडळी, खरं तर आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हती की आम्हाला फ्लेमिंगो बघायला मिळतील आज. पण यावर्षी फ्लेमिंगो खूप वेळ थांबलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आज दर्शन झालंय त्यांचं फायनली. आम्ही खूप वेळ घालवला इथे, खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओ शूट केले, आणि आमची संध्याकाळची फार मस्त गेलेली आहे आजची. थोडं पावसाळी वातावरण पण होतं, पण आम्हाला खूप मस्त वेळ घालवता आला इथे. तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.